नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरळ भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. सर्व प्रश्न IMPS रथ एक्स्ट्रा मध्ये देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. आजचा आपला भाग असणार 399. या भागामध्ये आपण 9 डिसेंबर 2025 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMPS रथ एक्स्ट्रा मध्ये आपण कव्हर केले आहे, जी अतिशय महत्त्वाची आहे ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न पहिला आहे, नुकतंच भारताची 27वी नवरत्न कंपनी खालीलपैकी कोणती बनली आहे? प्रश्न IMP आहे. तर नुकतंच भारताची 27वी नवरत्न कंपनी बनलेली आहे. पर्याय ब, नुमालीगड रिफायनरी लिमिटेड. नाव लक्षात असू द्या, नुमालीगड रिफायनरी लिमिटेड ही भारताची 27वी नवरत्न कंपनी बनली आहे. आता याची घोषणा कोणी केली? तर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री कोण आहेत आपले? तर हरदीप सिंह पुरी. नाव लक्षात ठेवायचं आहे, हरदीप सिंह पुरी हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री आहेत, ज्यांनी याची घोषणा ही केलेली आहे. आता प्राप्त केव्हा झाला नवरत्न दर्जा? तर 1 डिसेंबर 2025ला नुमालीगड रिफायनरी लिमिटेडला नवरत्न दर्जा जो आहे बघा, तर तो प्राप्त झालेला आहे. ही जी काही नुमालीगड रिफायनरी लिमिटेड कंपनी आहे तर ती ऑयल इंडिया लिमिटेडची सहाय्यक कंपनी आहे, जिचं मुख्यालय आहे नुमालीगड या ठिकाणी, जिची स्थापना झाली होती 22 एप्रिल 1993 साली. या अगोदर नुमालीगड रिफायनरी लिमिटेडला मिनीरत्न दर्जा प्राप्त आहे. 2009 साली मिनीरत्न दर्जा देखील त्या कंपनीला प्राप्त आहे. दुसरा प्रश्न आहे, दिव्यांग व्यक्ती राष्ट्रीय पुरस्कार 2025 हा नुकताच कोणास प्रदान करण्यात आला? तर दिव्यांग व्यक्ती राष्ट्रीय पुरस्कार 2025 हा पर्याय अ, लेफ्टनंट कर्नल सी द्वारकेश. प्रश्न IMP आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे, विचारला जाऊ शकतो. तर दिव्यांग व्यक्ती राष्ट्रीय पुरस्कार 2025 हा नुकतंच लेफ्टनंट कर्नल सी द्वारकेश यांना प्रदान करण्यात आलेला आहे. कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला? तर भारताचे सध्याचे जे काही राष्ट्रपती आहेत बघा, द्रौपदी मुर्मू, तर यांच्या हस्ते लेफ्टनंट कर्नल सी द्वारकेश यांना दिव्यांग व्यक्ती राष्ट्रीय पुरस्कार 2025 हा प्रदान करण्यात आलेला आहे. यांची बघा 2014 मध्ये झालेल्या अपघातामध्ये दृष्टी गेली होती. लक्षात असू द्या, 2014 मध्ये त्यांचा अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये त्यांची दृष्टी गेली होती आणि त्यानंतर ते दिव्यांग व्यक्ती ठरले होते आणि सहाय्यक तंत्रज्ञानाच्या मदतीने ते भारतातील सैन्यात सक्रिय सेवेत कार्य करणारे पहिले दृष्टीहीन अधिकारी बनले होते. पॉईंट्स महत्त्वाचा आहे, लिहून घ्यायचा आहे. सहाय्यक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतातील सैन्यात सक्रिय सेवेत कार्य करणारे पहिले दृष्टीहीन अधिकारी जर आपण पाहिले तर त्यांचं नाव आहे सी द्वारकेश, ज्यांना नुकतंच दिव्यांग व्यक्ती राष्ट्रीय पुरस्कार 2025 हा प्राप्त झालेला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्य आणि धाडसी प्रवासासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न तिसरा आहे, IMP प्रश्न स्टार मार्क करून ठेवायचा आहे. नुकतंच महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता कोण बनले आहेत? तर नुकतंच महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता बनलेले आहेत. पर्याय क, मिलिंद साठे. प्रश्न IMP आहे. तर मिलिंद साठे हे आता महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता असणार आहेत. कोणाच्या जागेवर? तर बिरेंद्र सराफ यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर हे पद रिक्त होते. आता त्या पदावर मिलिंद साठे यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. आता महाधिवक्ता याबद्दल थोडीशी माहिती आपण इथे कव्हर करून घेऊया, ती वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. महाधिवक्ता, तर महाधिवक्ता हे बघा राज्यातील सर्वोच्च कायदाधिकारी असतात. लक्षात असू द्या, महाधिवक्ता हे राज्यातील सर्वोच्च कायदाधिकारी असतात. नेमणूक कोण करतात महाधिवक्ताची? तर नेमणूक करतात राज्यपाल. लक्षात असू द्या, राज्यपाल हे नेमणूक करत असतात आणि शपथ कोण देतात? तर राज्यपालच शपथ देत असतात महाधिवक्ताला. त्यांचा कालावधी जर आपण पाहिला किंवा कार्यकाळ पाहिला तर राज्यपालांची मर्जी असेपर्यंत त्यांचा कालावधी हा असतो.
पात्रता काय आहे तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्याची पात्रता त्यांच्यामध्ये असावी अशी त्याची पात्रता आहे. त्यानंतर राज्य कॅबिनेटचे ते सदस्य नसतात. महाधिवक्ता जे असतात बघा तर ते राज्य कॅबिनेटचे सदस्य नसतात. आता हे जे काही मिलिंद साठे आहेत बघा, मिलिंद साठे जे महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता बनले आहेत तर ते बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष. 2005 साली ते मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील म्हणून देखील नियुक्त करण्यात आले होते. केव्हा तर 2005 मध्ये. पुढचा चौथा प्रश्न आहे, फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ठरली आहे तर फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरलेली आहे पर्याय ब मीरा भाईंदर महानगरपालिका. प्रश्न IMP आहे. तर नुकतंच मीरा भाईंदर महानगरपालिका ही फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरलेली आहे. आता मीरा भाईंदर ठरलेली आहे तर यावर एक प्रश्न विचारला जातो, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहेत तर राधा बिनोद अरिबम शर्मा. राधा बिनोद अरिबम शर्मा हे मीरा भाईंदर महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त आहेत. जर विचारलं पोलीस आयुक्त कोण आहेत तर पोलीस आयुक्त आहेत निकेत कौशिक. निकेत कौशिक हे मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त आहेत. पाचवा प्रश्न आहे, हरिमऊ शक्ती लष्करी सराव 2025 हा कोठे आयोजित करण्यात आला. प्रश्न हा देखील IMP आहे. तर हरिमाऊ शक्ती लष्करी सराव 2025 हा पर्याय ब राजस्थान. राजस्थान या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. ऑप्शन म्हणून दुसरा प्रश्न, हरिमऊ शक्ती लष्करी सराव हा कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो तर हरिमऊ शक्ती लष्करी सराव हा भारत आणि मलेशिया. भारत आणि मलेशिया या दोन देशांदरम्यान आयोजित केला जाणारा लष्करी सराव आहे, ज्याची आवृत्ती ही कितवी असणार आहे तर 5वी आवृत्ती असणार आहे. लक्षात असू द्या 5वी आवृत्ती. सुरुवात केव्हा झाली होती तर 2012 साली याची पहिली आवृत्ती ही आयोजित करण्यात आली होती. ठिकाण आपण पाहिलं राजस्थानमधील कोणत्या ठिकाणी तर महाजन फील्ड फायरिंग रेंज. महाजन फील्ड फायरिंग रेंज राजस्थान या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. हरिमाऊचा जर आपण अर्थ पाहिला तर हरिमाऊ हे मलेशियन भाषेतील वाघ आहे. मलेशियन भाषेत ते वाघ आहे आणि शक्ती हे हिंदीतील शक्ती यांचे संयोजन आहे. लक्षात असू, ज्याचं पूर्ण नाव झालेलं आहे हरिमाऊ शक्ती लष्करी सराव. प्रश्न क्रमांक 6, महिलांसाठी शांतता आणि सुरक्षितता इंडेक्स 2025-26 मध्ये भारताची रँक ही किती आहे तर महिलांसाठी जो काही शांतता आणि सुरक्षितता इंडेक्स हा नुकताच जारी करण्यात आला तर त्यामध्ये भारताची रँक आपण पाहिली तर ती आहे बघा 131वी. कितवी 131वी भारताची रँक आहे. या अगोदर भारताची रँक होती 128वी. 2023-24 यामध्ये भारताची रँक किती होती तर 128वी होती आणि यावर्षी आता रँक झालेली आहे 131वी. किती देशांपैकी तर 181 देशांपैकी भारताची रँक किती आहे तर 131वी रँक आहे. गुणक्रम जर आपण पाहिला तर 0.607. किती 0.660 एवढ्या गुणक्रमानुसार बघा भारताची रँक आहे 131वी. टॉप 3 देश आपण पाहिले तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे डेन्मार्क 0.939, दुसऱ्या क्रमांकावर आहे आईसलँड 0.929 आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे नॉर्वे 0.922. तिन्ही देश लक्षात ठेवायचे जे टॉपमध्ये आहेत. पहिल्यावर येतं डेन्मार्क, दुसऱ्यावर येतं आईसलँड, तिसऱ्यावर येतं नॉर्वे. भारत 131. सातवा प्रश्न आहे, नुकतंच तमिळनाडूच्या कोणत्या वस्तूला किंवा उत्पादनाला GI टॅग प्राप्त झाला आहे तर वरीलपैकी सर्व, ज्यामध्ये कविंदपरी देशी साखर, थुयामल्ली तांदूळ, अंबा समुद्रम लाकडी खेळणी हे जे काही 3 वस्तू किंवा उत्पादन आहेत बघा तर या उत्पादनाला नुकतंच GI टॅग प्राप्त झालेला आहे. एकूण 5 वस्तूंना GI टॅग प्राप्त झालेला आहे. त्यापैकी 3 वस्तू आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. 2 वस्तू कोणत्या तर त्या देखील आपण इथे कव्हर करून घेऊया. 5चे 5 आपण इथे GI टॅग प्राप्त झाल्यात बघा वस्तू तर त्यापैकी आपण इथे कव्हर करून घेऊया. वरईथूर कॉटन साडी, थुयामल्ली तांदूळ,
नमक्कल सोप्पस्टोन भांडी, अंबासमुद्रम लाकडी खेळणी आणि कविंदपरी देशी साखर असे 5 वस्तू आहेत ज्यांना नुकतंच GI टॅग प्राप्त झालेला आहे. आता GI टॅगची सुरुवात केव्हा झाली होती? प्रश्न हा देखील IMP आहे. तर 2003 साली GI टॅगची सुरुवात ही झाली होती. वैधता किती वर्षांसाठी असते? तर 10 वर्ष एवढी त्याची वैधता असते. पहिले GI टॅग केव्हा प्राप्त झाले? तर 2004 साली पहिले GI टॅग प्राप्त झाले. कोणत्या वस्तूला? तर 2004-05ला बघा, 2004-05ला GI टॅग हे प्राप्त झाले होते दार्जिलिंग चहाला. कशाला? तर दार्जिलिंग चहा हे GI टॅग प्राप्त असणारे पहिले उत्पादन आहे देशातील. जर विचारलं महाराष्ट्रातील, तर महाराष्ट्रात बघा GI टॅग प्राप्त असणारे पहिले उत्पादन कोणते आहे? तर सोलापुरी चादर. लक्षात असू द्या, सोलापुरी चादर हे महाराष्ट्रातील पहिले GI टॅग प्राप्त असणारे उत्पादन आहे आणि देशातील आहे दार्जिलिंग चहा. पुढचा 8वा प्रश्न आहे, 6 डिसेंबर 2025ला सार्क संघटनेच्या स्थापनेला एकूण किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर नुकतंच 6 डिसेंबर 2025ला सार्क संघटनेच्या स्थापनेला एकूण 40 वर्ष पूर्ण झालेले आहेत. किती? 40 वर्ष. स्थापना केव्हा झाली होती सार्क संघटनेची? तर सार्क संघटनेची स्थापना झाली होती 1885 साली. लक्षात असू द्या, 1885 साली. 1885ला स्थापना झाली होती, ज्याला 2025मध्ये नुकतंच 40 वर्ष पूर्ण झालेले आहेत. दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना म्हणजेच सार्क आहे, जिचं पहिलं शिखर संमेलन इथे 1800 झालं, 1900 आहे. 1985 साली स्थापना झाली होती. या सार्क संघटनेचं पहिलं शिखर संमेलन हे केव्हा झालं होतं? तर 1985 मध्ये झालं होतं. 1985 मध्ये सार्क संघटनेचं पहिलं शिखर संमेलन हे झालं होतं. याची संकल्पना जर आपण पाहिली तर सर्वप्रथम बांगलादेशचे जे काही तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते 1980 मध्ये, तर जियाऊर रहमान 1980 मध्ये ते बांगलादेशचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांनी बघा याची संकल्पना ही सर्वप्रथम मांडली होती. केव्हा? 1980 मध्ये जियाऊर रहमान जे बांगलादेशचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळी 7 संस्थापक देश होते. भारतातर्फे राजीव गांधी यांनी यावर सही ही केली होती. कोणी केली होती? तर राजीव गांधी यांनी यावर सही ही केली होती भारतातर्फे. 91 संमेलन हे 2016 मध्ये इस्लामाबादला होणार होते. कुठे? तर पाकिस्तानच्या इस्लामाबादला 91 संमेलन हे होणार होते. परंतु उरी हल्ल्यानंतर भारताने यावर बहिष्कार टाकला आणि त्यानंतर एकही शिखर संमेलन हे झालेले नाही सार्क संघटनेचे. सार्क संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर काठमांडू, नेपाळ या ठिकाणी सार्क संघटनेचं मुख्यालय आहे, ज्याची स्थापना 1985 साली झाली होती. हे झाले माहिती सकट करंट अफेअर्स. आता घेऊया आपण रिव्हिजन, म्हणजे आपल्या चांगलं लक्षात राहील. प्रश्न पहिला, नुकतंच भारताची 27वी नवरत्न कंपनी खालीलपैकी कोणती बनली आहे? पर्याय ब, नुमलीगड रिफायनरी लिमिटेड ही भारताची 27वी नवरत्न कंपनी बनली आहे. पुढचा प्रश्न आहे, दिव्यांग व्यक्ती राष्ट्रीय पुरस्कार 2025 कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय अ, लेफ्टनंट कर्नल सी द्वारकेश यांना दिव्यांग व्यक्ती राष्ट्रीय पुरस्कार 2025 हा प्रदान करण्यात आला आहे. नुकतंच महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता कोण बनले आहेत? तर मिलिंद साठे हे महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता बनले आहेत बिरेंद्र सराफ यांच्या जागेवर. फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ठरली आहे? तर मीरा भाईंदर ही महानगरपालिका फ्री वायफाय देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. हरिमाऊ शक्ती लष्करी सराव 2025 हा कोठे आयोजित करण्यात आला? तर तो राजस्थान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. हरिमाऊ शक्ती लष्करी सराव 2025 कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो? तर भारत आणि मलेशिया या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो हरिमाऊ शक्ती लष्करी सराव. महिलांसाठी शांतता आणि सुरक्षितता इंडेक्स 2025-26 मध्ये भारताची रँक किती आहे? तर भारताची रँक आहे पर्याय क, 131वी रँक आहे. नुकतंच तमिळनाडूच्या कोणत्या वस्तूला किंवा उत्पादनाला GI टॅग प्राप्त झाला आहे? तर वरीलपैकी सर्व, ज्यामध्ये कविंदपरी देशी साखर, थुयामल्ली तांदूळ,
अंबासमुद्रम लाकडी खेळणी, तर या तिन्ही वस्तूंना बघा जी आय टॅग प्राप्त झाला असून तमिळनाडूमध्ये एकूण संख्या किती झालेली आहे जी आय टॅगची, तर 74 झालेली आहे. सर्वाधिक जी आय टॅग हे उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहेत. कोणत्या राज्यात? तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये. 8वा प्रश्न आहे, 6 डिसेंबर 2025ला सार्क संघटनेच्या स्थापनेला एकूण किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? तर एकूण 40 वर्ष पूर्ण झालेले सार्क संघटनेच्या स्थापनेला. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. दररोज सकाळी 7 वाजता आपण चालू घडामोडीचा व्हिडिओ हा अपलोड करत असतो. तो जास्तीत जास्त संख्येने आपल्याला पाहायचा आहे, कारण भरती ही लवकरच येत आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न जे परीक्षेमध्ये विचारले जातील बघा, तर असेच प्रश्न आपण या ठिकाणी घेत असतो. कोणताही टाइमपास प्रश्न आपण इथे कव्हर करत नसतो, फक्त महत्त्वाचे प्रश्न आपण इथे कव्हर करत असतो. त्यासाठी दररोज सकाळी 7 वाजता भरपूर जणांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत लाईक देखील करायचं आहे व्हिडिओला. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. त्यासाठी आपल्याला लक्ष्य सरकारी नोकरी या टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूब चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.